टाळ्या. पुत्रवती मरो तुझा पती, उद्यापासून लागू महाराजाच्या मठात हाती. चल संन्यासी मंदिर में. भाऊ तुम्ही महाराज जर चरित्र ऐका, शिवाजी महाराज, जिजामाता, तुम्ही चरित्र ऐका मग वाचा महाराजाचं. तुकाराम महाराज, गाडगे बाबा, महापुरुषानं जीवनभर आपल्या जीवनातून लोकांना दिशा देण्याचं काम केलं. जातीयवाद काढला, धर्माचा वाद काढला. हा धर्म तो धर्म. आम्हाला या साधू संतांनी आपल्याला खरा धर्म शिकवला, जो साने गुरुजीने शिकवला. हे तुम्हाला आम्हाला धर्माच्या गोष्टी करून राजकारणात फिरून राहिले आणि लोकशाहीचा मर्डर करून राहिले. हे लोक लक्षात द्यावं. काय म्हणावं? गुंडों को तो नेता बना दिया, सज्जन को पत्थर गा लिया, वारे तुम्हारे राजा ने रावण को लजवा दिया. गैया कटे मदिरा नटे, सीने नटी का जोर है, व्यभिचार तो खुल्ला चले, घर घर में घुसखोर है. अरे थोडं जीवन पान गाडगे बाबाचं. ज्याईनं कुष्ठरोग्याची आंघोळ करून दिली, दिव्यांगांना जेवण दिलं, लंगड्या लुल्यांनाच कपडे दिले, मला नका देऊ, हातावर भाकर घेऊ. अशा महाराजचं आपल्याला चरित्र मालूम नाही, आमच्या माय मावल्याला मालूम नाही. आणि त्या महाराजचं मालूम आहे, गळवा भर जल. काय पुढे? गळवा भर जल, सब समस्या का हल. चालल्या सकाळीच तांब्याभर. काय करावं, किती दुःख आहे. अरे तांब्याभर पाणी या माईकवर टाकल्यानं काय फरक पडेल? माझ्या माय मावल्यांनो, रक्तदान, एखाद्या मूर्तीवर रक्त टाकलं तर पाणी पडलं, ताक टाकलं, दही टाकलं, महाराजच्या अंगावर दूध टाकलं, त्याचं अंग धुतलं आणि अंग धुता धुता समजा तो महाराज मुतला, काय त्याचं मूत तीर्थ प्याव? अरे अशी कशी भक्ती? तुकडोजी महाराज सांगतात. म्हणून रक्तदान कोण्या बाईनं केलं काय? रक्तदान उभ्या राहा बरं तुमच्यातल्या. कधीतरी केलं असेल, एखाद्या ताईनं रक्तदान केलं, रा ना रा असाल तो बरा. वा, तुम्ही केलं काय ताई रक्तदान? तुम्ही केलं का मॅडम? या मग. अरे बापरे, रेकॉर्ड केलं. हाय, रक्तदान केलं काय? वाढू नका. आज नाही, अगोदर केलं. मला तर तुमचे पाय पकडा वाटतात एखाद्या महाराजापेक्षा. त्या अंगात रगत वाळवते, एक एक महाराज क्विंटल 1.5 क्विंटल जनावर तयार होते. लोकाईच्या कामी काही नाही. माहीत घ्या, किती वेळा केलं रक्तदान? एकदाच केला. वा वा. कोणाला दिलं? नवऱ्याले की सासऱ्याले की बापाले? मेळा असा शिबिरामध्येच केलं. कोणालाही दिलं? वा. मग हेच तर देवीचं काम आहे बाबू, हेच तर भगवंताचं काम आहे. साडी दे रे मायले. धन्यवाद. आडनाव काय तुमचे? बडवाईक. बडवाईक. तुमचे मालक आले काय? हो. द्या आवाज. आवाज द्या. नाव घ्या. नाव घ्या. नाव घ्या. बोल. तेजराम बडवाईक. मैं दौड़ा चला आले पाहिजे आवाज. नाव घेता बरोबर. मला एक एक गाणं येऊन राहिलं. तुम्ही बाईनं तेजराम काका म्हणता बरोबर. तेरा नाम लिया हो, तेरा नाम लिया, तुझे याद किया, तेरा नाम लिया, तुझे याद किया, तेरा नाम लिया.
त्यांच्याकडे. मी खास कीर्तन पाहायसाठी झालाय. मला आवड आहे खूप कीर्तनाची. काय आडनाव? बडवाईक. बडवाई. मला तर काही ओरिजिनल कीर्तन येत नाही. मी या झाडावर त्या झाडावर उड्या मारतो. तुमच्या नावावर नेहमी येतो कीर्तन पाहायला. तुमच्या नावावर नेहमी येतो म्हणला. म्हणजे कायच्यावर पाहता नेहमी? हं? हा कुठं पाहता? मोबाईलवर पाहतो आणि असा म्हणजे प्रत्यय पाहिलाय. त्याच्या पहिले पाहिला आहे मी कीर्तन. आजही कार्यक्रम तुम्ही तिकडे फिरा, तुम्ही दोघंही दिसले पाहिजे. तिकडे तिकडे पहा, तिकडे पहा. पब्लिकच्या तुमच्यामुळं तर बाई इज्जत आहे. बाई गाठ बांधू काय? टाळ्या. जवळ ये ना. बाई जवळ ते रे ते गुच्छा आणेल आहे ना. तुम्ही जवळ आहे, थोडं जवळ नाही, हात पुरला पाहिजे. बाई दे रे द्यायच्या. फूल बरसाओ मेरा महबूबाया, मेरा महबूब. धन्यवाद धन्यवाद. जा त्या दोघंही हातात हात धरून नका जाऊ. जुने पुराणे आतून द्या. काय तेजराम भाऊ शालीचंही वज तिच्याच अंगावर. वा तेजराम काका याले म्हणते प्रेम. काय संबंध आहे भाऊ? पण नेहमी कीर्तन ऐकतात. अरे आपण लोकही कीर्तन माझं प्रत्येकानं माझे कार्यक्रम युट्यूब फेसबुक करोडो लोक आहेत. माई लोकप्रियता पाहून माझे 1,20,000 सबस्क्रायबर पाहून माझा मोबाईल हॅक केला. पेज सत्यपाल महाराज पेज हॅक केलं का? माझे 1,20,000 लोक ऐकणारे होते. म्या कार्यक्रम चालू केला की बरोबर मेसेज जाय तेवढ्या लोकांना. मग त्यानं काय केलं, माझं ते हॅक करण्यात आलं पेज आणि त्याच्यावर महिलांचे बिना कपड्याचे घाणेरडे फोटो टाकले मला बदनाम करण्यासाठी. आणि माझ्या पेजचे पैसे त्याला भेटावं. मला 1 रुपया नाही भेटला अजून. 55 वर्ष कीर्तन करायला झाले. माया युट्यूबचे लोकाईलेच पैसे भेटतात. आणि मला पैशाचं काय काम आहे? मी काय कमी अमीर आहो? अंबानी अडानी पेक्षा मोठा आहो मी. मला अमेरिकेत घोटाळा करायची गरज नाही कोणाकडून पैसे खायचे. अरे विठ्ठल, अरे तुम्हा मायबापाचं प्रेम आहे ना. लहान लहान लेकरं घेऊन आपल्या पत्नीले घेऊन मायबाप आपण कीर्तन ऐकायला आले. आज दिव्यांग दिनाचा आनंद साजरा करायला आले. मी लाख लाख धन्यवाद देतो. माझं कीर्तन तुम्ही 100 वेळा ऐकलं त्याला महत्व नाही. पण आज दिव्यांगाचा दिन आहे. आज रंजल्या जीवाची माझ्या बच्चू भाऊ कडूनी हृदय ताण मानतात दिव्यांग लोक. अरे म्हणते ते त्या बाकी आमदाराही संघ तिकडे काऊन गेले ते मालूम आहे? दिव्यांग मंत्रालयासाठी गेले होते. माझा तत्व सोडलं पण कशासाठी? माझं दिव्यांगाचं मंत्रालय झालं पाहिजे. अरे मुसलमानाचं पोरगं कॅन्सरनं सिरियस झालं. बच्चू भाऊनं मदत केली. मा गावचा उपसरपंच बौद्धाचा त्यांनाही कॅन्सर झाला होता. त्यांनाही मदत केली. जात पात धर्म भेद झेंडा बच्चू भाऊनं कधी विचार नाही केला. आणि बच्चू भाऊचं दिव्यांग लोक खरा भगवंत होत. रंजल्या जीवाची साधू तोची खरा संत, तोची खरा साधू. आज साकोली भंडारा पवनी अनेक ठिकाणचे दिव्यांग कार्यकर्ते आलेले आहेत. पवनी तुमसर साकोली मोहाडी भंडारा
आणि आपण बाहेर गाऊन आलेले सर्व मायबाप, लाखणी, कैरी, पोहोरा, इसापूर, गडेगाव, 5-5 10 लोक आले, केसलवाडा, शिपेवाडा, सोमलवाडा, माणेगाव, निलागोंदी, मी आपल्याला धन्यवाद देतो. लोक किती जमा झाले याले अर्थ नाही बाबा. तुम्ही गर्दीवाले नाही, तुम्ही दर्दी आहात. म्हणून मी तुम्हाला वंदन करतो. साधू कोटी खरा संत, कोटी खरा नाथ, कोटी खरा संत. आपण पाहतो बाबू, मी हा अभंग ऐकला होता. ज्या गाडगे बाबांनी सतत रात्रंदिवस विधवा महिलांची कदर केली बाबा, आज आम्ही पाहतो विधवा बायाले हलकट समजतात काही काही लोक. त्यांना अपमानित करतात. मग मला सांगा, नवरा काय तिनं हातानं मारला काय? आज विधवा महिलाही एकत्रित आलेल्या आहेत बाबू या कार्यक्रमाच्या दृष्टीनं. ज्यांना ज्यांना त्रास झाला ना, सत्यपालचं कीर्तन असं कहू नये याले कारण आहे ना. म्या मार खाल्ला, मी साळ्या काय वाटतो? मला काय इलेक्शन आहे काय तुम्हाला मतदान मागायला आलो? मी पैसे देतो मतदान मागायसाठी, तुम्हाला लालूच दाखवतो काय? गांजराले गुळ लावून तुमच्या तोंडात देतो काय गांजर? हम वो धंदा नाही करते, निष्काम भावनेनं प्रेम करतो. तुम्ही लोक जे मला पैसे देता ते पैसे मी स्वतः त्याचा उपयोग घेत नाही. मला मालूम आहे, जास्त पैसा जमा ज्यानं केला हरामाचा, त्याची आवल्यात खराब पैदा होते. लिहून घ्या तुम्ही. त्याचे पोरोपोरी लायकीचे पैदा होणार नाही. किती वेळा विड्रॉल करा लागेल त्याच्या पोरीचा याची गॅरंटी नाही. हम कधी झूठ नाही बोलत. तुकाराम महाराज लिहितात, सोडून या धन उत्तम व्यवहारे. याच्या पुढचं सांगा बरं. पब्लिक मधल्या एखाद्या माणसानं पुढे काय आहे माहित असलं बोला. हाते राहिले. क्या बात है या साहेब, या वा वा.